शक्तिपीठ महामार्गावरनं महाराष्ट्रामध्ये एक नवा मुद्दा सुरू झाला आहे. तो म्हणजे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे. तर सरकार आग्रही आहे. नेमकं सरकार का आग्रही आहे? त्यामागची भूमिका काय आहे? या संदर्भात या खात्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आपल्याबरोबर आहेत. मुळात शक्तिपीठ हा महामार्ग सुरू करावा यासाठी सरकार इतकं परत आग्रही का दिसून येतं? हे बघा, आपण बघितलं की समृद्धी महामार्ग हा जो नागपूर ते मुंबई झालेला आहे आणि आता हा शक्तिपीठच्या माध्यमातून नागपूर ते गोवा म्हणजे राज्यातील 12 जिल्हे, त्यात आमच्या मराठवाड्यातले 6 जिल्हे कव्हर होणार आहेत आणि एक चांगला गोल्डन ट्रँगल आपण तयार करतोय. आपण बघितलं की रस्ते चांगले असतील, कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर निश्चितच त्या भागांचा विकास होतो आणि मग मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना चांगल्या रस्त्याची जोडण्याचा हा उद्देश आहे आणि मराठवाड्याला ह्या रस्त्यांमुळे भरभराटी लाभणार आहे. अच्छा. आत्ता सध्या स्टेटस काय? कारण की अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी DP पाठवलेला आहे. काही ठिकाणी सांगितलं जातं की नाही, हे होणारच नाही लँड ॲक्विजिशन्स. नाही, आता जॉईंट मेजरमेंट्स घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे ते आता चालू होईल. अच्छा. मुळात काही दिवसांपूर्वी म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होत होत्या, त्यावेळेस त्याला स्थगिती दिल्याची माहिती समोर येत होती आणि नंतरनं परत अशा स्वरूपाची आग्रही स्टँड कशामुळे राहिलं? नाही, स्थगिती तेव्हा फक्त कोल्हापूरच्या 1100 मीटरच्या बद्दल दिली होती आणि अशी काही पूर्ण स्थगिती दिलेली नव्हती. शासनातलेच अनेक लोकप्रतिनिधी विशेषतः कोल्हापूर सांगली भागातले विरोध करताना दिसून येत आहेत. आमच्याशी बोलताना स्वतः कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की आम्ही बाबा CM यांना भेटूया, या संदर्भात मागणी करू. विशेष म्हणजे या खात्याचे मंत्री सुद्धा एकनाथ शिंदे, त्याच त्यांचे नेते आहेत, तरीसुद्धा कुठेतरी विरोध होताना दिसतोय. नाही, शेतकऱ्यांना वाटतं त्यांचा अन्याय होतोय का? पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेले, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून देण्याचं काम नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आहे आणि तो कोल्हापूरचा सुद्धा विरोध जास्त वेळ राहणार नाही, असं मला वाटतं. अच्छा. विशेषतः जिथे विरोध आहे तिथे सरकारचा स्टँड कसा राहील? म्हणजे कशा स्वरूपात संवाद केला जाईल? नाही, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीने आम्ही मार्ग काढू. अच्छा. तुम्हाला वाटतं की शक्तिपीठ हा मार्ग समृद्धी महामार्गाला जसं पहिल्यांदा विरोध केला गेला, नंतर तो मावळेल आणि पूर्ण होईल? हो, निश्चितच. आणि हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर त्या जिल्ह्याचा विकास बघितल्यानंतर लोकांना पटेल की खरंच ह्या रस्त्यांमुळे किती प्रगती झालेली आहे. म्हणजे शासन या संदर्भात कम्युनिकेशनचा जो गॅप राहतोय शेतकऱ्यांमध्ये, विशेषतः राजू शेट्टी असतील किंवा इतर पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचं जे म्हणणं आहे की लँडला तितकासा मोबदला मिळेल असं याविषयी शंका आहे. नाही, शेतकऱ्यांना 4 पट 5 पट मोबदला देण्याचं धोरणही आपल्या सरकारने आणलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ची जमीन कमी किमतीने खरेदी केली जाते असं होणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.